तर हळदी कुंकवाच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये आज आम्ही आलो होतो मेघा दीदीकडे आणि त्यांनी त्यांचं घर एवढं सुंदर ऑर्गनाईज केलंय ना, तर छोट्या छोट्या क्लिप पण घेतल्या मी त्यांच्या घराच्या. आता झालं असं की त्यांनी टायमिंग 7 नंतरचा दिला होता, पण सोनियाला जायचं होतं इंदोरला आणि तिच्या बसचा टायमिंग 7 वाजताच होता. मग म्हटलं आता काय करायचं, तर मग आम्ही लवकर गेलो मेघा दीदींकडे आणि तेव्हाच सोनियाला कळालं की 1 तास लेट झाली बस. म्हटलं चला आमच्यामुळे यांचं आवरलं नाहीये तर आपण थोडीशी हेल्प. सोनिया थोडीशी इकडे हेल्प करत होती. नंतर मी थोडीशी रांगोळी पण काढली बाहेर दरवाजाच्या बाहेर, फुलांची रांगोळी काढली छान. घाईमध्ये पटपट मध्ये जे होईल ना तसं केलं, कारण आम्ही विचार केला होता की म्हटलं 10 मिनिट आपण थांबूयात आणि नंतर अजून सुजाताकडे पण जायचं होतं, अजून एक हळदी कुंकू होतं. रोज कुठे ना कुठे हळदी कुंकू असतात. तर अशा पद्धतीने छोटी मोठी जशी जमेल तशी रांगोळी काढली आणि यांनी यांचं किचन असेल कुठलीही रूम असेल एवढी सुंदर ऑर्गनाईज केली, कारण की त्यांना एक्सपिरियन्स आहे. मी असं काही जर बघितलं ना तर मला एवढं आवडतं अशा क्लिप्स घ्यायला. तुम्ही बघू शकता त्यांनी किचन एवढं सुंदर ऑर्गनाईज केलंय आणि कलर पण एवढा सुंदर चूज केलाय ना. तर ओशन ब्लू टाईप थोडा कलर आहे, थोडा मॅट फिनिशमध्येच येतो. ग्लॉसी असेल ना तरी थोडा मॅट फिनिशमध्येच आहे. तर सर्व लाईट ऑन केल्यानंतर ना तो लुकच काहीतरी वेगळा येत होता. तर किचन खूपच जास्त सुंदर वाटत होतं त्यांचं. सोबतच त्यांनी छोट्या छोट्या मूर्ती असेल किंवा काही शोपीस असेल एवढे सुंदर ठेवले घरामध्ये. तर नाही म्हणता बराच वेळ आम्ही तिकडे थांबलो, म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तास तर आम्ही तिकडे घालवलाच आणि त्यानंतर गेलो आम्ही सुजाताकडे. तर तो व्लॉग मी नंतर टाकते. तर असा होता आजचा हळदी कुंकवाचा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. चलो बाय.